तुलसी कहानी चाहिए, कंचन बरसे में श्री राधे, कंचन बरसे। सोन्याची वर्षा होती तिथे जाऊ नका. नाही, जेव्हा घरामध्ये खटपट होते ना, तेव्हा स्त्रीनी किंवा पुरुषांनी कोणी घर सोडू नये. कारण हे नेहमी करता खटपट झालेली नाही. आपला तमोगुण वाढला की खटपट होते, रजोगुण शिगेला पोचला की खटपट होते. त्रिगुणात्मक प्रकृती आहे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. पुन्हा सत्वगुण आला की मग आपल्याला पश्चाताप होतो. अशा वेळेला एकांतामध्ये जावं आणि भगवंताचं स्मरण करत बसावं. तिथे हे गेले, मग आता ते जायला निघाली, वडिलांकडे जायचं, जा. मग भगवान शंकराला माहिती होतं आता ही गेली की परत येणार नाही, काय का ते सगळं ओळखत होते. म्हणून तिथे काहीतरी धमाल होईल, गडबड होईल. म्हणून भगवान शंकराने आपले 4 गण अति बलवान, सगळ्या गणांमध्ये भगवंताचे 4 गण अति बलवान आहेत. त्यांची नावं ऐकायच्यात 4 गणांची: मणिया, मद, पौठिया आणि नंदिकेश्वर. पुन्हा एकदा सांगू, मणिया, मद, पौठिया आणि नंदिकेश्वर. हजारोंना एक एक गण भारी, इतके जबरदस्त गण आहेत. कारण माहिती होती ती गडबड होणार. तिथे दिले. आणि एका खुंटीवर सतीची चोळी होती, एका खुंटीवर साडी होती, एका खुंटीवर बांगड्या होत्या. शंकर सांगितलं ते घेऊन जा, बांगड्या, ती चोळी. इतकं काय करायचं? शंकराला माहिती होतं ही परत येणार नाही, आणि न आली म्हणजे हिचं सामान बघून मला हिची आठवण येईल. हिची आठवण आली की मनामध्ये विकार उत्पन्न होतील. घरामध्ये विकार उत्पन्न करणारी कुठली गोष्ट ठेवू नका. बरेच लोक घरामध्ये सिनेमामध्ये काम करण्याच्या बायांचे फोटो लावून ठेवतात, केवढे मोठे मोठे फोटो. आम्ही एकदा एका ठिकाणी गेलो, आमचे शिष्य, एवढा मोठा, ती कोण बाई होती, ललिता पवार, कोणती मीनाबाई, कोणती नरगिस की कोणतरी, एवढं मोठं लावलं. आम्ही तिथे गेलो, म्हटलं काय रे शंडू, आम्ही नाव घेतलं पटकन. हे आता याला नमस्कार करू काय? नाही म्हणे गुरुजी ते पोरांनी आणून लावलं. म्हटलं असं, हे केवढ्यात आणलं रे? जास्त नाही म्हणे, 7,000 आहे. ती बाई सिनेमात काम करणारी, तिथं ते चित्र 7,000 होतं. म्हटलं छान आहे रे, तुम्हाला आवडलं? म्हटलं हो. आम्हाला नाही तिथपर्यंत नेलं, आम्ही वरनं धरलं आणि खालपर्यंत ते फाडून टाकलं. म्हणजे गुरुजीच्या बच्चा, हे आम्ही इथे येणार नाही, फोटो समोर लावून ठेवला. देवाचा फोटो लावला, बायांचे फोटो, असे फोटो घरात ठेवतात. याला काही अर्थ आहे का? देवादिकांचे फोटो ठेवा, आपल्या मातापित्यांचे फोटो ठेवा, संतांचे फोटो ठेवा. हे काय फोटो ठेवता घरामध्ये? जशा प्रकारचे चित्र आपण बघाल तशी तशी आपल्या भावना होतील, लक्षात ठेवा. तेव्हा तर त्यांना माहिती होतं की हे घेऊन जा, येणार नाही परत. घेऊन गेली. तिथे गेल्या बरोबर आईला भेटली, आई भेटली, बहिणी भेटल्या, बहिणीला भेटली. आणि दक्षाजवळ गेल्याबरोबर, रस्त्याचं वर्णन इथे केलं नाही, शिवपुराणामध्ये रस्त्याचं वर्णन केलेलं आहे. शिवपुराणातला प्रसंग आहे हा. तेव्हा तिथे रस्त्याचं वर्णन केलेलं. तिथे आणि गेले, सगळ्यांना भेटली. दक्षाजवळ गेल्याबरोबर दक्षाने काय म्हणा, ही अवदसा इथे कशाला आली? तिची काही चूक होती काय? शंकर उठून उभे राहिले नाही, आज तिची काय चूक आहे? याला म्हणतात आपल्या मराठीमध्ये वड्याचं तेल वांग्यावर काढणं. मग काय ते वाईट वाटलं. आणि बघितलं ईशान्य दिशा खाली असली, ज्या ठिकाणी हवन वगैरे करतात तिथे आहे, आणि तिथे यज्ञ वगैरे करतात, यज्ञामध्ये ईशान्य दिशेला शंकराचा आविर्भाव असतो. कोणत्याही देवाबद्दल मनामध्ये दुर्भावना ठेवून मला या देवाबद्दल दुर्भावना आहे तर आपला आणि सत्कार्य पूर्ण नाही होणार, लक्षात ठेवा. शास्त्रात सांगितल्यामुळे पूर्ण करा, नाही तर काही करू नका, आणि नुसतं नामस्मरण करा बस. आणि रामदास स्वामींनी दासबोधामध्ये लिहून दिलेलं आहे, अति नियम लावू नये, नियमाशिवाय राहू नये. नियम एकच ठेवा की मला भगवंताचं नामस्मरण करायचं. इतकं कर्म करणं जर आपल्या मनामध्ये द्वेष आहे दुसऱ्याबद्दल, याच्याबद्दल, तर मग हे काम करू नका आपण. तेव्हा ते दिसल्याबरोबर तिला क्रोध आला. क्रोधाच्या आवेशामध्ये तिने 13 श्लोकांनी भाषण दिलं आणि अंबिकेचं रूप धारण केलं. अंबिकेतून धारण केलं आणि सांगून दिलं, ज्या यज्ञामध्ये शंकराचा आविर्भाव राहणार नाही तो यज्ञ कदापि पूर्ण होणार नाही.
आणि बघा अंतराग्नीने स्वतःला जाळून घेतलं. पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूतांचं आपलं शरीर झालेलं आहे. आपण आपल्या शरीरात योग शक्तीने अग्नी प्रकट करू शकतो. आपण ज्ञानेश्वराचं चरित्र ऐकलं असेल. मुक्ताबाईला मांडे करायचे होते, कोणी तिला मटकं देईना, म्हणून त्यांनी सांगितलं तयारी कर आपले, आणि आत्मशक्ती आतलं अग्नी वाढवला आणि पाठ गरम करून मुक्ताबाईंनी त्यावर मांडे केले. तेव्हा तर ते तिने एकदम आत्मशक्ती बाहेरून अंगावर रॉकेल टाकून आणि काड्याची पेटी लावून घटना हे अति पाप आहे. आत्मधून अंतराग्नी जाऊन घेणं हे पुण्य करणं आहे. तिने एकदम हे केलं आणि त्या कुंडामध्ये उडी मारली. उडी मारल्यावर हाहाकार म्हटला, सगळी धूम व्हायला लागली. ताबडतोब भगवान शंकराला कळल्याबरोबर त्यांना क्रोधही अनावर होतो. एकदम उठून उभे राहिले आणि धडामकन त्यांचं प्रलय काला तर डमरू वाजायला लागलं. बघा भगवान शंकर तांडव दोन वेळ करतात. एक वेळ आनंदाचं तांडव आणि एक वेळ आणि क्रोधाचं तांडव. आनंदाचं तांडव आपण इथे किती पाचव्या दिवशी काय पाचव्या दिवशी आमच्या शंकराचं तांडवात आनंदाचं तांडव आपण हे देखील बघाल. आम्ही दाखवू आमच्यात शंकर, आपण त्यांची पूजा करू शकाल, त्यांना भेट देऊ शकाल. तेव्हा तर आणि क्रोध आल्यावर धरतीवर पाय पटकल्याबरोबर एकदम भूकंप व्हायला लागले. भगवान विष्णू प्रकट झाले आणि सांगितलं भोलेनाथ शांत व्हा. दक्ष आपले सासरे चला तिथे घेऊन गेले. भोलेनाथ शांत. ताबडतोब जटेमधनं केस उपटला आणि आपटल्याबरोबर एक वीर पुरुष तयार झाला. त्याचं नाव वीरभद्र. सांगितलं जाऊन दक्षाच्या यज्ञ नष्ट करून टाकले. जाऊन त्यांनी ताबडतोब दक्षाचं शिर कापून टाकलं आणि ते हवनकुंडात जाऊन पडलं. ही पहा आणि सती तर गेली, ते जाऊन पडलं, शरीर पडलेलं आहे. शंकर तिथे आले. भगवान विष्णूने सांगितलं की दक्ष आपली स्तुती करू इच्छितो. भोलेनाथ शांत. बघा हे करून ठीक आहे, त्याला बकराचं मुख लावा. कारण मंगल नंदीनी सांगितलं होतं ना बकराचं मुख लागेल म्हणून. आपल्या भक्ताचा शब्द खाली जाऊ देत नाही. ते बकराचं मुख लावल्यावर त्याने स्तुती केली. त्याची स्तुती कुठे आहे सांगू. आपण जो आणि रुद्राचा अभिषेक करताना शंकराला त्या दोन भाग आहे, एक नमक आहे आणि एक चमक आहे. चमक हा जो भाग आहे ही पार्वतीने केलेली स्तुती आहे आणि नमक हा जो भाग आहे ही दक्षाने केलेली स्तुती आहे. तेव्हा तर आणि मग सांगितलं की मला आता सतीला बघायचं. शंकराने सांगितलं आता माझ्या हातात नाही. ठीक आहे, विचारलं अंबिके तुझा पिता तुला बघू इच्छितो, बाहेर येतेस. शंकराची देश करण्याचा मुख देखील मी बघू इच्छित नाही. वाईट वाटलं. ती बाहेर केव्हा निघाली? 18 वर्षाने निघाली बाहेर. आणि ती कोकिळाहून निघाली. कोकिळीचा रंग कसा असतो? भाजल्यासारखा रंग असतो. कोकिळा जी कू कू करते ना, ते आपण एकाग्रतेने ऐका. ती करते शिव 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 शिव. पतिव्रतांना संकेत करते की मी पतीचं न ऐकल्यामुळे माझी अशी स्थिती झाली. आणि मग आपण जे कोकिळा व्रत करताना ते तिने केलं. कोकिळा असताना ते निव्रत केलं, म्हणून मग ती हिमालयाची कन्या पार्वती झाली आणि शंकरावर पुन्हा तिचं लग्न झालं. तेव्हा तर कोण सतीच्या प्रसंगामध्ये पितृप्रेमाची आणि पतिप्रेमाची ओढाताण आहे. कोणत्याही देवतेबद्दल मनामध्ये दुर्भान ठेवतात. बऱ्याच ठिकाणी पंचायत पूजा करतात. पंचायत पूजा का करतात? आपलं सगळं विश्वच पंचायती आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. यात पृथ्वी तत्वाची देवता श्री गणेश आहे, वायू तत्वाची देवता माता पार्वती आहे, तेज तत्वाची देवता सूर्य आहे, आकाश तत्वाची देवता भगवान विष्णू आहेत आणि जलतत्वाची देवता भगवान शंकर आहे. बघा सगळे देव एका ठिकाणी आहे. आणि शिवभक्त स्वतःला म्हणतात आम्ही वैष्णव आहोत. शंकराशी द्वेष करतात. शंकर आपण आणि दक्षिणेमध्ये जाऊन बघा, तिथे एक शिवकांची आणि एक विष्णुकांची आहे. दोन्ही एकाच ठिकाणी आहे. विष्णुकांचीचे लोक निघाले की हे दगडफेक करतात आणि ते निघाले की ते दगडफेक करतात. कोणाला विष्णुकांचीवाल्याला विष्णू दिसणार नाही, त्यांना शंकर दिसणार नाही. अहो शास्त्र वचन आहे शिवसमृद्धे विष्णू विष्णू सुदे शिव. आणि जर श्रीकृष्णाची भक्ती कराल आणि शंकराबद्दल प्रेम नाही तर श्रीकृष्ण दर्शन नाही देत तुम्हाला, राम दर्शन नाही देत. आपल्याला माहिती आहे रामाने आधी शंकराची पूजा केली होती. रामाने दाखवून दिलं मी त्याची पूजा करतो, तुम्ही पूजा करा. तेव्हा कोणत्याही देवतेबद्दल मनामध्ये दुर्भावना ठेवू नका.
सतीचा प्रसंग यथामती पूर्ण केला. आता सूतजी महाराज सुखदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की आता मनु आणि शतरूपा यांना 2 मुलं होती, उत्तानपाद आणि प्रियव्रत. आता उत्तानपाद राजाचं चरित्र सांगतात. उत्तानपाद राजाला 2 राण्या होत्या. एकीचं नाव होतं सुनीती आणि एकीचं नाव होतं सुरुची. भागवताची कथा आणि आता ध्यानावस्थेमधला ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये पुष्कळ रहस्य आहे. आपण सगळेच उत्तानपाद आहोत. उत्तानपाद म्हणजे काय? उत्तान म्हणजे वरपाद. म्हणजे काल आपण बघितलं ना, मातेच्या उदरातनं मूल बाहेर कसं निघते. उत्तानपाद आधी डोकं निघते मग पाय निघतात. उत्तान वर पाय ते. मग त्या उत्तानपादाच्या 2 राण्या आपल्या आहेत. हो आहेत. एक रुची आणि एक नीती. आपल्याला नीती पसंत आहे की रुची पसंत आहे? रुची जास्त पसंत आहे. आजकालचे निमंत्रण येते त्यात बघा काय लिहिलं असते, नीतीचं कुठे नाव निशाण नाही. आणि आपलं काय स्वरुची. 4 ते तुमच्या आगमनापर्यंत, सकाळी 10 ते तुमच्या आगमनापर्यंत. म्हणजे नीतीचं कुठे नावच नाही आहे, सगळी रुचीच रुची. तशी उत्तानपाद राजाला रुची अतिशय प्रिय होती आणि नीती अप्रिय होती. सुनीती दिसायला अतिशय देखणी होती, सुरुची अशीच होती, पण ती राजमहालामध्ये राहत होती आणि सुनीती वेगळा महाल तिला बांधून दिला होता. सुनीतीला जो मुलगा होता त्याचं नाव ध्रुव आणि सुरुचीला जो मुलगा होता त्याचं नाव उत्तम. दोघे सारख्याच वयाचे होते. आणि एक दिवस आता तिला वेगळा महाल करून दिला. सुनीती सात्विक होती, अति सात्विक. तिथे आणि ध्रुव किती होतं? 5 वर्षाचं वय होतं. लहान मुलांवर संस्कार केलेले मोठेपणी टिकतात. ते चांगले संस्कार, वाईटही टिकतात आणि चांगले, त्यांच्यात चांगले संस्कार करा. म्हणून आम्ही बघितलं आमचे शिष्य लोकांमध्ये लहानपणी मंत्र घेतलेले लोक पुष्कळ आहेत, अगदी लहान. आणि 3ऱ्या वर्गात शिक्षण घेतलेले आमचा जो MD डॉक्टर आहे, तो कालच त्याचा फोन आला, सुनीलचा फोन कालच आला. तो 3ऱ्या वर्गात होता, तेव्हापासून आमचा शिष्य आहे. MD झाला, आता जयपूरला MD केला. पण ते आता कालच फोन आला की एक चक्कर मारू काय, काही गरज नाही, आपला दवाखाना दिशामुळे ते काम केलं पाहिजे. एक मुलगा MBA झालेला आहे, विलास भोजने, कालच आपल्याला सांगितलं. तर ते त्यांच्यावर परिणाम, चांगले परिणाम होतात आणि ते टिकून राहतात. आपल्या मुलांना संस्कारी बनवा. आजकाल मुलं संस्कारी होत नाहीत. आजकाल मुलं TV ब्रँड होत आहे, नुसतं ते TV आणि ते कम्प्युटरची गेम खेळतात. याच्यापासून दूर ठेवा. आणि हा आपल्याला माहिती आहे, दक्षिणेमध्ये केरळमध्ये हे 16 वर्षाच्या पर्यंत मुलांना मोबाईल वापरायला बंदी केली. मोबाईल अतिशय घातक आहे. 3 स्फोट मोबाईलचे आम्ही स्वतः बघितलेले आहेत, आमच्या स्वतः डोळ्याने बघितले. 3 स्फोट. तो काय काय तुम्हाला करेल? ब्रेन हॅमरेज करेल. तर ब्रेन हॅमरेज करून टाकतो तुमच्या आणि तुम्हाला मॅड करून टाकतो. अंगावर चट्टी उमटतो, TBचा रोग होतो, कॅन्सर होतो. त्याने कॅन्सरचं फार लवकर होतो एकदम. तर ठीक आहे, वापरावं. आपण त्याच्या आधी काही लोक बघा अगदी हे लावूनच ठेवतात, दिवसभर हा लावलेलाच होतो. काय करते तुम्हाला बहिरेपणा येऊन जाईल, ऐकून येणार. बहिरेपणा येतो की नाही बघा आपण बरोबर. काही लोक तिथे लावलेलंच असते. आमच्या तिथं आम्हाला तर काही कळत नाही त्यातलं कशा दाबदूब करतात. आम्हाला आमच्या शिष्याने दिलं, आम्ही सांगितलं तू ठेवतो, सगळे ते फोन त्याच्याकडे येतात, आम्हाला काही कळत नाही. मग त्याच्यामध्ये एक दिवस आमच्या खोलीमध्ये, आणि खोली बंद, खोलीमध्ये आम्ही फार लवकर झोपून उठतो, 2-2.5 वाजता झोपून उठतो. आणि खोलीमध्ये जागो एक बाई. म्हटली बाई आमच्या खोलीत कशी घुसली? आम्ही उघडून बघितलं, दार उघडत नाही. दार काय रात्र उघडं राहिलं की काय? बघितलं दार बघले आणि बाई बोलते जागो जागो. यांच्या तबला मास्टरची होती ती जागो. यांच्या मोबाईल मध्ये काहीतरी त्यांनी लावून ठेवून दिलं होतं. चुकून तर तो अलार्म आहे म्हणतात. जागो बाई म्हणते मी घरात बायको उठत असेल म्हणून तू बायको नसली म्हणजे मग तू उठवत जा जागो. तेव्हा तर सांगण्याचा उद्देश काय, आजचं जे विज्ञान आहे साधनजन्य विज्ञान आहे. साधन नष्ट होते, विज्ञान नष्ट नाही होत. विज्ञान तेव्हा तर
सुनीती लहान मुलांवर संस्कार चांगले करा, उत्तम संस्कार करा. तेव्हा ध्रुव 5 वर्षाचे आहेत. सुनीतीने स्नान घातलं, शृंगार करून दिला, महालात गेला. आता लहान मुलांची सवय असते की ते अनुकरण करतात. एक मुलगा जर माता पित्याच्या मांडीवर बसला तर दुसरा जाऊन बसतो, 17 खेळणं सोडून तिथे जाऊन बसेल, बाजूला बसेल. तिसरा असला तर मध्ये बसेल, आणि पलटण असली ते एकमेकाला ओढतात, थोडा वेळ तरी बसतात तिथे, कारण त्यांचा स्वभाव आहे अनुकरण करायचा. आता उत्तम यांच्या उत्तानपादाच्या मांडीवर बसलेले होते. ध्रुवाला वाटलं बाईसा तिथेच बसल्या होत्या सुरुची. ध्रुवाला वाटलं ती ध्रुव वर द्यायला लागला. विचारलं तिने, ए ध्रुवा कुठे जात आहे? आई बाबांच्या मांडीवर. आई तुझी तिकडे आहे? तुझी आई माझी दासी आहे. बाबा मला मांडीवर घ्या. पुरुषांनी स्त्रीच्या इतका आधी राहू नये, स्त्रीचा अपमान करावा असं नाही आहे. स्त्री अति पवित्र आहे, आणि पण इतका अधीन राहू नये. इतका फार अधीन लोक राहिले म्हणजे असे जर अधीन राहिले तर गोस्वामी तुळशीदासांनी काय म्हटलं माहितीये? अशा पुरुषांना माकड म्हटलं. माकड आम्ही नाही म्हणत बरं, गोस्वामीजी म्हणतात. आम्ही चौपाई सांगून देतो तुम्हाला. नारी व्यसनर सकल गुसाई, नाचई नट मरकट की नाही. हे तिच्याच खरं, तुझंच खरं. तू तिच्या मागे मागे करतो त्याला माकड म्हटलं. इतकं मागे त्यांचा अनादर करू नका, मार करा. कारण आणि शास्त्राने सांगितलेलं आहे. आम्ही काहीतरी आता आपल्याला काल सांगितलं, पण आम्ही गोडधोड खायची सोय करून ठेवतो. बघा शास्त्र काय सांगतं, नारी निंदा मत करो, नारी रतन की खान. नारी निंदा मत करो, नारी रतन की एक लाडू आमचा पक्का झाला. आता जास्त करून ठेवतो आणखी. नारी निंदा मत करो, नारी रतन की खान. नारी निंदा मत करो, नारी रतन की खान. भगवान श्री राधे राम कृष्ण भगवान. नारी ने ही जन्म दिए, राम कृष्ण भगवान श्री राधे राम कृष्ण भगवान. किती लाडूची सोय आम्ही करून ठेवली. 2-4 खायचे, 2-4 ठेवून द्यायचे. गपचूप भूक लागली मागे कोणाच्या खायच्या, कारण म्हातारपणी भूक पुष्कळ लागत असते. म्हातारे जास्त दिवसभर घरात खा गेले चालत नाही. मग म्हातारे ठेवून द्यायचं कुठेतरी. मग आपलं थोडं थोडं कोणाचं लक्ष उठलं खातं. तेव्हा असतो तेव्हा ध्रुव जायला लागल्यावर कुठे जातो? आईच्या म्हण नाही तिथे. बाबा मला मांडीवर घ्या. उत्तानपाद तिच्या अधीन होते, बोलले नाही काही. ध्रुव गेले आणि मांडीवर जाऊन बसले. सुरुचीला हेवा आपण लहान मुलगा आहे ना, त्याच्याशी काय वैर करायचं. ताबडतोब उठली, त्याचा हात धरला, सांगितलं इथे बसायचं म्हणून सांगितलं. इथे बसला. जा, इथे बसायचं असेल तर वनामध्ये जा, तपश्चर्या कर, आणि देव प्रसन्न झाल्यानंतर देवाला सांग की मला सुरुचीच्या पोटी जन्माला घाला, माझा मुलगा होण्याशी, तेव्हा इथे बसशील. जा. आणि ढकलून दिलं खाली. रडायला लागले. दासींनी सुनीतीला जाऊन सांगितलं. सुनीती फार सज्जन होती. सुनीती आली का नाही? सुनीतीला माहिती होतं मी जर गेली तर मला पण वाटेल तशी बोलल. काय गेली नाही. दासींना विचारलं माझ्या ध्रुवाला कुठे लागलं तर नाही ना? आम्हाला माहिती नाही म्हणे. तिथे महाराणी बसलेली आहे. बरं. ध्रुव रडत रडत गेले आणि सुनीतीने विचारलं बेटा काय झालं? आई मला बाबांच्या मांडीवर बसव. बेटा तिथे तू बसण्याचा अधिकार नाही आहे तुला. आई माझे बाबा नाहीत का? बेटा तुझे बाबा आहेत, पण तू माझा मुलगा आहे, मी तुझ्या बाबाची अप्रिय आहे.
आणि तू माझा मुलगा आहे म्हणून तिथे आई, त्या आईने मला आणि लुटून दिलं आणि सांगितलं इथे बसायचं असेल तर वनात जा, तपश्चर्या कर आणि प्रसन्न झाल्यानंतर त्याला सांग मला सुरुईच्या फुटी जन्मावा. सुनीतीने विचार केला, एकुलता एक मुलगा आहे, इथे राहिला एखाद दिवशी आणि मूल आहे, लहान मूल जाणार कुठेतरी, काहीतरी याला देऊन टाकेल. त्याच्यापेक्षा देवा मी माझा मुलगा तुला सोपवून देते, तूच मला दिलेला आहे तुला, आणि सांभाळायचं असेल सांभाळ, जे करायचं असेल ते कर. इथे जर तो गेला तर मी काय करू, मी एकटी पडली रे, त्यापेक्षा मी तुझ्याकडे पाठवून देतो. काय सांगितलं तिने, बेटा त्या आईने खरं सांगितलं, तू जा वनात. वन कुठे, वृंदावनामध्ये, त्याच्या जवळच ते राहत होते. इथे जवळच मधुवन आहे बेटा, त्या वनामध्ये जातो. आई मी एकटा जाऊ काय, तू एकटा नाही आहे बेटा. बघा आपल्या मुलांवर संस्कार आपण करा. आपण मुलांना भित्र आई करते, मुलाची खरी गुरु आई आहे. मुलगा कुठे जायला लागला आपण काय सांगता, तिकडे जाऊ नको, तिकडे भोंगे आहे, तिकडे भूत आहे. ती भावना त्यांच्या मनामध्ये बसते. मग मोठेपणी तो शब्द बदलून टाकतो. ते भूत का नाही, तिथे हुरहुर वाटते, म्हणते मला लोनली वाटते, असे काहीतरी इंग्लिश 2-4 शब्द घातले की आपल्याला फार हुशार झालो. आपण हुशार झालो की दिलशान झालो कोणाष्ट तिथे. तर ते संस्कार असे करा की जिथे जाईल आपण, जिथे जाऊ तिथे आपण एकटे कधीच नाही, आणि एकटं आपल्याला कोणीच ठेवणार नाही. घरात आपल्याला कोणी एकटं ठेवेल काय. आम्ही समजा आता एकटं झालो, आपण ठेवाल का इथे, नाही ठेवणार. आता तो आतमध्ये बसला आहे म्हणून आम्ही, बरोबर आहे, तो गेल्यावर आपण काय कराल, मग आम्हाला विटाळा होईल, सांगा तिकडे जा, दुरून जा, नाही तर आंघोळ करावं लागेल पुन्हा. म्हणजे आतमध्ये तो बसला आहे तोपर्यंत आपण पवित्र आहो, तो निघून गेला की आपण अपवित्र झालो, आपल्याला सुतूक लागते. म्हणजे आपण कोणाला आणि कोणावर प्रेम करतो, आपण परमेश्वरावर प्रेम करतो. अप्रत्यक्ष रीतीने प्रत्येक जण परमेश्वरावर प्रेम करतो, जड शरीरावर कोणी प्रेम करत नाही. जड शरीर पडलेलं असलं तरी, कितीही जरी प्रेमी असला तरी घरात ठेवते काय. आम्ही स्वतः बघितलं, आणि इतकं दोघांचं पती पत्नीचं प्रेम की रोज दोघंही बरोबर जेवायला बसायचे. आणि हे काय, आणि जेव्हा गेले तेव्हा लोकांनी सांगितलं की आता ती काय सांगते, मी एकटी राहू घरात. बाई तू एकटी राहत होती ना, आता तर सगळी बाडी तुझ्या हातात आहे, राह. नाही राह, कारण त्यातलं देव निघून गेला आणि आता ती एकटी, तो एकटा. तर आपण एकटे नाही आहे बेटा, देव नारायण आपल्या बरोबर आहे. मुलांची ही भावना करून द्या, तू जा. असं क्षत्रिय मुलगा आहे, तयार झाला, मुलांवर संस्कार केले, म्हणजे ते करते. मग आई तू मला नारायण, इतक्या आत्मविश्वासाने सांगितलं की तुला नारळ भेटतील. आपली आत्मशक्ती, ज्याला ऊर्जा शक्ती म्हणतात, ज्याला इंग्रजीमध्ये विल पॉवर म्हणतात, ती कशी जास्त होईल, आपण नामस्मरण करा. आपल्याला आपला जर कोणी व्यक्ती अमेरिकेमध्ये आहे तर तो तिथे काय करतो हे देखील नामस्मरण तुम्हाला सांगेल. भागवत सांगताय, राजाराजे महाराज नाही सांगत. जे भागवतातलं आहे तेच सांगतो आम्ही. आज आम्ही 72 वर्षापासून भागवत करतो. हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती, संस्कृत 5-7 भाषेत बोलतो. हे भागवत सांगते की आपण नामस्मरणाने आपली शक्ती अतिशय वाढते, कारण विकार आपोआप कमी होत जातात आणि शक्ती वाढत जाते. त्याला ऊर्जा शक्ती म्हणतात, आत्मशक्ती म्हणतात, विल पॉवर म्हणतात. ती सुनीती नामस्मरण करत होती, त्याच्या बळावर सांगितलं की तू जा बेटा. आणि तिला नमस्कार करायला लागल्यावर तिने काय केलं, ही भावना पाहिजे की बेटा त्या आईला नमस्कार करू नये. बघ सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन जावे. मला आणि नमस्कार न केला तरी आशीर्वाद आहेतच. तिला नमस्कार, तिच्या तोंडातून जे शब्द निघतील ना, की तोंडापुरते तर निघतील ना, तुझं कल्याण पुरे आहेत ते. काय शब्द कुठे निघालेले आहेत, थोडासा विचार करावा, आत्म्यापासून शब्द निघालेले आहेत, ते खरं होणार. ध्रुव गेले, तिला नमस्कार केला, बेटा कुठे जातोस. आई तू सांगितलं ना वनात जातो, जा बेटा तुझं कल्याण होईल. पुन्हा मनामध्ये दुर्भावना आली की इथे राहिला तर उत्तमच्या हिश्यामधलं काही ना काही द्यावंच लागेल. राजीने नाही, नाराजीने द्यावं लागेल, कायद्याने द्यावं लागेल. तिकडे जातो काही खाऊन घेतील आणि काही पक्षी खातील, मरून जाईल. पुन्हा दुर्भावना आली. कांदा असतो ना, कांदा, आणि संत महात्मा कांदा लसूण खात नाहीत. लोक
जे कांदा खाणारे गजानन महाराजाला मध्ये घालतात. हे गजानन महाराज कांदा, यांनी पाहिलं का गजानन महाराज कांदा खातो तिथे? कोणी पाहिलं? सांगावं कोणी गजानन महाराजांनी कांदा. आमच्या वडिलांनी गजानन महाराजांना बघितलं होतं, त्यांनी आम्हाला सांगितलं मी गजानन महाराजांना कांदा खाताना कधीच बघितलं नाही. हे जे गजानन महाराजच्या पोथीमध्ये आपण 2 आणि ते इथले नवस करून गेले होते, त्यात एक आमचे काका होते आणि एक वडील होते, पोथीमध्ये नाव आहे त्यांचं. आणि तर ते कांदा असतो ना, कांदा, संत महात्मा कांदा खात नाही, कारण विकार उत्पन्न करणाऱ्या गोष्टी आहेत. एका कांदे तयार करणाऱ्याने काय केलं की त्याला कस्तुरीचं आळं केलं, केसराचं खत घातलं आणि गुलाबाचं पाणी घातलं, तर कांद्याचं कांदे पण राहील का? नाही. आमची कबीरदासजी काय म्हणतात बघा, कस्तुरी की क्यारी करी केसर की बनी खा. ही